नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरसी नंबर म्हणजे रेशन कार्ड नंबर ऑनलाइन कसा शोधायचा याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। तर मित्रांनो, चला आपण रेशन कार्ड नंबर कसा काढायचा ते बघूया। रेशन कार्ड नंबर काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.mahafood.gov.in या वेबसाईट वरती यायचे आहे। ही महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची वेबसाईट आहे। ही वेबसाईट अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होईल। या वेबसाईट वरती आल्यानंतर उजवीकडील ऑनलाइन सेवा या रकान्यातील शेवटचा जो ऑप्शन आहे ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर असे एक पेज तुमच्या समोर ओपन होईल। या पेज वरील उजवीकडील मराठी या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तेथील सर्व माहिती तुम्ही मराठीमध्ये पाहू शकता। त्यानंतर वरच्या बाजूला साइन इन किंवा रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे। यामध्ये ऑफिस लॉग इन आणि सार्वजनिक लॉग इन असे दोन पर्याय आहे। यामध्ये आपल्याला सार्वजनिक लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहे, म्हणजे नोंदणीकृत युजर्स आणि नवीन युजर्स। आता आपण पहिल्यांदाच या वेबसाईट वरती लॉग इन करत आहोत, यामुळे आपल्याला न्यू युजर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। या पेज वरती आल्यानंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन दिसतील। आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड, त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे आय हॅव अ रेशन कार्ड, आय एम अ मेंबर अदर दॅन HOF, अँड त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे आय वांट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड। येथे आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे मराठीत असलेले नाव टाकायचे आहे। यानंतर तुम्हाला आधार कार्ड वरती जसे नाव आहे तसेच इथे स्पेलिंग फिल करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जेंडर सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस, सर्व माहिती भरल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। ही माहिती भरून झाल्यानंतर गेट OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। आता तुम्ही बघू शकता, जर तुम्ही मोबाईल वरती करत असाल तर सगळ्यात वरती लाल अक्षरात तुम्हाला एक मेसेज आलेला दिसेल, आणि जर ही प्रक्रिया तुम्ही लॅपटॉप वरती जर तुम्ही करत असाल तर येथे तुम्हाला एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल, आधार कार्ड नंबर ऑलरेडी एक्झिस्ट इन अनदर रेशन कार्ड ऑलरेडी अवेलेबल इन डिस्ट्रिक्ट। तिथे जिल्ह्याचे नाव, विलेज नाव आणि तुमचे जो 12 अंकी रेशन कार्ड नंबर आहे तो रेशन कार्ड नंबर येथे दिलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।